अजितदादांचं निघून जाणं हे केवळ या ठिकाणी सुनेत्राताई, पार्थ, जय यांचं नुकसान नाही, हे केवळ बारामतीकरांचं नुकसान नाही, तर या अखिल महाराष्ट्राचं हे फार मोठं नुकसान दादांच्या जाण्याने झालेलं आहे। बंधू भगिनींनो, मला अतिशय जवळून दादांसोबत काम करण्याची संधी मिळाली। अनेक वर्ष आम्ही एकमेकाच्या विरोधात देखील काम केलं, पण वैयक्तिक जिव्हाळा हा कधी कमी झाला नाही आणि त्यातूनच आम्ही एकत्रित आलो। आणि मला ही अपेक्षा होती की किमान पुढचे 15-20 वर्ष तरी आता एकत्रितपणे दादा असतील, मी असेन, शिंदे साहेब असतील, आम्ही या ठिकाणी काम करू आणि दादांसोबत काम करण्याचा आनंद हा वेगळा होता। कारण दादा हे रोखठोक नेतृत्व होतं। मगाशी आपण बघितलं, याचा अनुभव माझ्या सहित सगळ्यांनी घेतला। दादांनी हो म्हटलं तर काळ्या दगडावरची रेग, आणि दादांनी नाही म्हटलं तर ते परमनंट नाही, अशा पद्धतीनं थेट आपल्या सर्वांची व्यवहार करणारे दादा होते। आणि त्याच वेळी जे संकल्प घेतले आहेत ते संकल्प पूर्ण करण्याकरता कुठल्याही प्रकारची मेहनत करण्याची तयारी ही दादांमध्ये होती। गुणग्राहकता हा दादांचा स्थायी भाव होता। या गुणग्राहकतेतून दादांनी तयार केलेला एक एक प्रकल्प जर आपण बघितला तर मला असं वाटतं की त्या प्रत्येक प्रकल्पाचा प्रत्येक अणुरेणू, त्यातला प्रत्येक कण ही दादांची जी आपली महती आहे, दादांची जी आठवण आहे, ती आठवण आपल्याला सांगतो। कारण या प्रत्येक गोष्टीत दादांनी आपला जीव ओतला। सरकारी काम हे सरकारी कामासारखं नाही, तर सरकारी काम हे सर्वोत्तम दिसलं पाहिजे, या दृष्टीनं दादांनी नेहमी काम केलं। आणि म्हणूनच आज ज्यावेळी दादांच्या संपूर्ण कार्याकडे आपण मागे वळून पाहतो, त्यावेळी या महाराष्ट्राला त्यांनी लावलेली आर्थिक शिस्त ही देखील खऱ्या अर्थानं त्यांनी महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे, याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही। आज खरं म्हणजे अनेक नवीन कामं दादांनी सुरू केले होते। दादांचे अनेक स्वप्न होते, बारामती करता होते, महाराष्ट्रा करता होते। नीरा करहा हा नदी जोड प्रकल्प, ज्या माध्यमातून बारामतीच्या दुष्काळी भागामध्ये पाणी मिळालं पाहिजे, हा प्रयत्न दादा करत होते। मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे, वहिनींच्या नेतृत्वामध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याकरता आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभे आहोत। या ठिकाणी जनाई सिरसाई बंदिस्त पाईपलाईनचा विषय असेल, करा नदी सुशोभीकरणाचा विषय असेल, बारामती करता बृहत पाणी पुरवठा योजनेचा विषय असेल, शिवसृष्टीचा विषय असेल, बाह्य वळण रस्त्याचा विषय असेल, बारामती नीरा रोडचं चौपदरीकरण असेल, पाटस बारामती रोड करता नवीन भूसंपादन असेल, एक नाही 100 कामं ही दादांनी हातामध्ये घेतली होती। बारामतीला त्यांनी देशातलं एक सुंदर शहर तर केलंच, या संपूर्ण मतदारसंघाला दादांनी एक वेगळं अशा प्रकारचं चित्र निर्माण करून दाखवलं। पण त्याच वेळी त्याच्याही पलीकडे काम करण्याची दादांची इच्छा होती। कॅन्सर हॉस्पिटल असेल, या ठिकाणी त्यांच्यामुळे तयार झालेलं मेडिकल कॉलेज असेल, जिल्हा क्रीडा संकुल असेल, बारामती रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी भुयारी मार्ग असेल, इतके कामं दादांना करायचे होते। पण मला विश्वास आहे आता त्याच तडफेनं आणि त्याच गुणग्राहकतेनं आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात यातलं एक एक काम पूर्ण होईल। आणि निश्चितपणे ज्यावेळी ही कामं पूर्ण होतील त्यावेळी स्वर्गातून दादा देखील या कामांना आशीर्वाद देतील, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी फार जास्त या ठिकाणी बोलणार नाही, पण आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो, दादांबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये संवेदना आहे, प्रेम आहे। आणि विशेषतः ज्याचा वहिनींनी उल्लेख केला, दादांचा ज्या प्रकारे अपघात झाला त्यातनं प्रत्येकाला मनातनं असं वाटतं की या अपघाताचं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे। मी सभागृहातही सांगितलं, आज देखील या ठिकाणी सांगतो,
जोपर्यंत हे सगळं सत्य बाहेर येत नाही आम्ही कोणीही शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही. हे सत्य आम्ही बाहेर आणल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांना माझी विनंती आहे, 23 तारीख दादांवर प्रेम दाखवण्याची तारीख आहे. 23 तारीख दादांना खरी श्रद्धांजली देण्याची तारीख आहे. 23 तारीख दादांच्या प्रती आपल्या मनातली भावना व्यक्त करण्याची तारीख आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला जर करायच्या असतील तर मतदान रूपी आशीर्वाद हा वहिनींना आणि मतदान रूपी आपली आदरांजली दादांना देण्याची संधी तुम्हाला लाभलेली आहे. आम्ही तर काही बारामतीचे मतदार नाही आहोत, आम्हाला ही संधी नाही आहे, पण तुम्हाला प्रत्येकाला ही संधी आहे. त्यामुळे रेकॉर्ड मतदान झालं पाहिजे. मला याची कल्पना आहे, समोर काही लोक जे उभे आहेत त्यांचा कुठला वजूद नाही आहे. ते सगळी मंडळी, मी त्यांच्यावर कुठली टीका करणार नाही. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी लोक अशा निवडणुकांमध्ये उभे राहतात. पण माझी तुम्हाला विनंती आहे की यावेळचा जो विजय आहे हा विजय संपूर्ण भारतामध्ये गाजला पाहिजे, ही विनंती आपल्या सर्वांना करतो.